आपले केस सुंदर दिसावेत, लांब सडक असावेत, काळेभोर असावेत असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यासाठी वेगळे प्रयत्न सुद्धा केल्या जातात. पण प्रत्येक वेळेला त्या प्रयत्नांना यश येतच असं नाही. कारण कधी-कधी काही मिस्टेक्स होत असतात किंवा कुठेतरी काहीतरी कमतरता असते. हेअर केअरमध्ये अशा काय मिस्टेक्स होतात किंवा अशा काय कमतरता असतात ज्यामुळे केसांना प्रॉब्लेम्स होतात, हेअरफॉल होतो, डॅन्ड्रफ होतो, केस विरळ होतात, केसांचे वेगळे प्रॉब्लेम्स होतात आणि हे कसे दूर करायचे हे सगळं आपण या स्मिता निराळे हेअर सायंटिफिक चॅनलवर पाहणार आहोत. या हेअर केअर टिप्स वेळेवर समजून घेण्यासाठी तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये अशीच मी एक टिप सांगणार आहे. ही टिप तुम्हाला आवडली तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा या व्हिडिओला शेअर करा. नमस्कार, मी स्मिता निराळे, तुमची हेअर केअर स्पेशलिस्ट. हेअर केअर म्हटलं की ऑइलिंग हा एक महत्त्वाचा भाग असतो. ऑलमोस्ट सगळेजण ऑइलिंग करत असतात, पण ऑइलिंग प्रत्येकाला सूट करतं असं नाही आहे. ऑइलिंग करत असताना एक महत्त्वाची जी मिस्टेक होते ती म्हणजे आपला स्कॅल्प कसा आहे हे ओळखल्या जात नाही आणि रँडमली ऑइलिंग केल्या जातं. ऑइल्स बदलल्या जातात कारण रिझल्ट हवा असतो, पण रिझल्ट म्हणावा तसा मिळत नाही. इथे जी मिस्टेक होते ती हीच असते की आपला स्कॅल्प कसा आहे हे ओळखलेलं नसतं. तुमचा स्कॅल्प ड्राय आहे की ऑइली आहे की नॉर्मल आहे हे आधी तुम्हाला ओळखायला पाहिजे. जर तुमचा स्कॅल्प ड्राय असेल तर तुम्ही जरूर ऑइलिंग करा, त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. पण जर तुमचा स्कॅल्प ऑइली असेल आणि अजून तुम्ही ऑइल लावलं तर तुम्हाला नुकसान होणार आहे. तुमच्या केसांना नुकसान होणार आहे, तुमच्या स्कॅल्पला नुकसान होणार आहे आणि एक्सेस ऑइल लावल्यामुळे मे बी तुमचा हेअरफॉल वाढेल, तुमचे केस विरळ व्हायला लागतील. या कारणासाठीच आधी तुमचा स्कॅल्प कसा आहे हे ओळखा. ड्राय असेल तर जरूर ऑइल लावा, ऑइली असेल तर ऑइल लावणं टाळा आणि कॉम्बिनेशन स्कॅल्प असेल, नॉर्मल स्कॅल्प असेल तर मॉडरेशनमध्ये ऑइलिंग करा. ही टिप तुम्ही काही दिवस फॉलो करून बघा. आधी तुमचा स्कॅल्प कसा आहे हे ओळखा आणि त्याप्रमाणे ऑइलिंग रुटीन ठेवा. याच्यामुळे तुम्हाला खूप चांगला बेनिफिट होणार आहे. तुमचे केस गळत असतील तर ते गळायचे थांबतील, प्लस वाढायला सुद्धा लागतील. काही दिवस हे फॉलो करून बघा आणि तुमचा काय एक्सपिरियन्स आहे हा कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुम्हाला आजची ही सोपी हेअर केअर टिप आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका सोप्या सिंपल हेअर केअर टिप बरोबर. थँक्यू.